साऊंड प्रॉब्लेम आता आहे का? साऊंड प्रॉब्लेम आता आहे का? साऊंड प्रॉब्लेम आता आहे का? नाही ना? व्हेरी गुड, सही. हॅलो, ओके, ऑल इज वेल, डन डन. तर पहा, लक्ष द्या, सिमिलरिटी आपण सुरू केलं होतं. काल आपण पाहिलं होतं की सिमिलर ट्रायंगल म्हणजे नेमकं काय असतं. काय असतं मग? सिमिलर ट्रायंगल म्हणजे त्याचे तिन्ही अँगल, 3 अँगल्स शुड बी कॉन्ग्रुएंट. ओके, हे काय पॉइंट 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 काय तुला काय माहिती? त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल? 10th पास करावं लागेल. 11th आहे ते. ठीक आहे, ओके, चलो. तर पहा, similarity of triangles when 2 triangles are given and 3 angles of triangles are congruent. Congruent आणि equal या दोन्ही शब्दाचा मीनिंग मोर और लेस सेम आहे. कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल किंवा त्यांचं मेजरमेंट इक्वल आहे असं म्हणू शकता. मग सिमिलर ट्रायंगल म्हणजे त्याचे तिन्ही अँगल एकमेकांसोबत कॉन्ग्रुएंट असले पाहिजे आणि साइडचा रेशो सेम असला पाहिजे. साइड शुड बी इन प्रपोर्शन असं सुद्धा म्हटलं जातं. बरं, मग असं असलं की आपण ट्रायंगल सिमिलर म्हणतो, पण त्याची ऑर्डर जी असते ती खूप महत्वाची असते. त्या ऑर्डरला आपण करस्पॉन्डन्स म्हणतो. राईट. सो आता आपल्याला काय पाहायचं आहे? टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. पहा, टेस्ट केव्हा करतो आपण? टेस्ट आता जी चालू आहे कोरोनाची टेस्ट. कोरोनाची टेस्ट काय करतो आपण? कारण आपल्याला त्याच्यावरती उपाय आपण लवकर त्याला क्युअर करू शकतो, त्याला क्वारंटाईन करू शकतो, त्याच्यापासून आपण स्प्रेड रोखू शकतो. बरोबर आहे का नाही? मग ट्रायंगलच्या सिमिलरिटीची टेस्ट काय? टेस्ट म्हणजे काय असतं? टेस्ट म्हणजे एक सिंपल वे टू आयडेंटिफाय काहीतरी. म्हणजे कशाची टेस्ट? कोरोनाची टेस्ट काय आहे की ब्लड सॅम्पल घ्यायचं आणि चेक करायचं. ठीक आहे, अख्खाच्या अख्खा माणूस त्या मशीन मध्ये घालायचा आणि त्याला पाठवायचं. असं असेल की कोरोना यस और नो, कोरोना पॉझिटिव्ह आहे का कोरोना निगेटिव्ह आहे, या पद्धतीची ती टेस्ट आहे. मग टेस्ट कशाची करायची आहे आपल्याला? सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. जर ट्रायंगल सिमिलर, मग आपण काय करणार? एक क्रायटेरिया तयार करणार की बाबा शिंदे मामा क्रायटेरिया आपल्याकडे फॉर्म आहे, जसं की कोरोनासाठी फॉर्म आहे. त्या ब्लड मध्ये असं काहीतरी दिसलं की कोरोना पॉझिटिव्ह, नसलं की कोरोना निगेटिव्ह, तर मग त्याच पद्धतीने आपण काय सांगू शकतो? टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. सिमिलरिटी ऑफ ट्रायंगलची टेस्ट काय असेल? काहीतरी असेल असं असं असेल तर सिमिलर आहे, आणि जर असं नसेल शिंदे मामाचा म्यूट झालेले आहेत काय सर्व? म्यूट केलेले सर्वांना? चलो, ओके, नंतर जॉईन झाले असते. ठीक आहे, तर पहा की टेस्ट ऑफ सिमिलरिटी म्हणजे काय की आपल्याकडे काही क्रायटेरिया आहे, ते क्रायटेरिया चेक करणार. जर असेल तर सिमिलर सांगायचं, नसेल तर नाही म्हणून सांगायचं. काही प्रॉब्लेम नाही. ट्रायंगलला तर वाईट वाटेल का? बिलकुल वाटणार नाही. मग आता त्या टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत आणि कशा आहेत? बरोबर आहे. तर या टेस्ट तुम्हाला अजून याच्या पण झालेल्या असतीलच. बरोबर आहे. तर आता पहा, टेस्ट राईट टेस्ट फॉर सिमिलरिटी असा पण क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे एखादी 2 टेस्ट तुम्हाला लिहावं पण लावू शकतो. त्याच्यामध्ये पहिली टेस्ट पहा, आता याच्यामध्ये आपण काय सांगितलं की सिमिलर ट्रायंगल असण्यासाठी 3 अँगल कॉन्ग्रुएंट असले पाहिजे आणि 3 साइड प्रपोर्शन असला पाहिजे. बरोबर आहे. जसे की कोरोना असलेल्या व्यक्तीला वीकनेस जाणवतो, त्याच्या खोकला आहे, ताप आहे, अशी बरेचशी लक्षणं आहेत त्याची. बरोबर आहे. मग आपण सर्व लक्षणे चेक करतो का? आपण त्याची सर्व लक्षणं चेक करतो का कोरोनाची? सर्व नाही करणार. आपण काय करतो? ब्लड सॅम्पल घेतो आणि त्यातलं काही चेक करतो फक्त. बरोबर आहे. तसं सिमिलरिटी चेक करत असताना आपल्याला सर्व चेक करायचं नाही.
बरोबर आहे. सिमिलॅरिटी चेक करत असताना, ट्रायंगलची सिमिलॅरिटी चेक करत असताना आपल्याला सर्व चेक करायची काही गरज नाही. मग काय चेक करावं लागतं? कोणत्याही 3 स्पेसिफिक प्रॉपर्टीज जर चेक केल्या, 3 स्पेसिफिक प्रॉपर्टीज, टोटल 6 आहे. कसं काय? 3 अँगल्स आणि 3 साइड्स, टोटल किती आहेत? 6. आउट ऑफ देम specific 3 can be enough for test of similarity. आणि त्या स्पेसिफिक 3 वरूनच टेस्ट ऑफ सिमिलरिटीच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट टेस्ट आहे ए ए ए टेस्ट, ए टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. कोणाचा? को नाही, बरोबर आहे, को. ओके, ठीक. तर हेडिंग टाका A test for similarity of triangle. A test त्याच्या आधी, ओके ठीक आहे, हेडिंग टाकलात का? त्याच्या आधी म्हणजे तिथेच लिहा, त्याच्या खाली लिहा, त्याच्या खालीच लिहा A test for similarity of triangle. लिहा for similarity of two triangles. For similarity of two triangles, लिहितायत सर्वजण. For similarity of two triangles, the necessary conditions are this similar काय लिहिले आपण? For similarity of two triangles, the necessary conditions are, त्याच्या खालच्या सेंटेन्स मध्ये फर्स्ट पॉइंट टाका, नेसेसरी कंडिशन. पहिली कंडिशन काय आहे पहा, their corresponding sides are in same proportion. पहिली कंडिशन घ्या, their corresponding corresponding म्हणजे CORRESPONDING, corresponding sides are in same proportion, पहा पहिली कंडिशन काय, corresponding sides are in same proportion. आणि दुसरी कंडिशन, त्याच्या खाली सेकंड नंबर टाका आणि दुसरी कंडिशन घ्या, सेकंड नंबर टाका आणि दुसरी कंडिशन घ्या, corresponding angles are congruent. त्याच्या खाली नेक्स्ट लाईन लिहा, त्याच्या खाली नेक्स्ट लाईन लिहा. हे पहा टोटल 2 कंडिशन म्हणजे 3 साइडच्या आणि 3 अँगलच्या, असं जर एक एक केलं तर टोटल 6 कंडिशन आहेत. पण त्याच्यातल्या कोणत्याही 3 म्हणजे स्पेसिफिक 3 जर फुलफिल झाल्या तर ऑटोमॅटिक बाकीच्या 3 करेक्ट होतात. जसे की ब्लड मध्ये जर सॅम्पल रिपोर्ट जर कोरोनाचे पॉझिटिव्ह आले, ठीक आहे, त्याला आपोआप ताप यायला लागते, आपोआप त्याला विकनेस व्हायला लागतं, किंवा आपोआप त्याला खोकला यायला लागतो, किंवा श्वास घ्यायला त्रास होतो, ते आपोआप आहे. बरोबर आहे का नाही? एकदा टेस्ट झाली, आपण टेस्ट फक्त ब्लड रिपोर्ट होती, पण बाकीच्या कंडिशन ऑटोमॅटिक येता येतात. मग तसंच आहे टेस्टचं पण. टोटल एवढ्या 2 कंडिशन आहेत, पण त्यातल्या जर 3 स्पेसिफिक पूर्ण झाल्या की बाकीच्या पण ऑटोमॅटिक पूर्ण होतील. त्याच्यामुळे नेक्स्ट मध्ये लिहा, नेक्स्ट मध्ये लिहा when 3 specific conditions are fulfilled, when 3 specific conditions are fulfilled, then 3 specific conditions are fulfilled,
the remaining conditions are the remaining conditions are the remaining conditions are the remaining conditions are automatically the remaining conditions are automatically fulfilled. The remaining conditions are automatically fulfilled. The remaining conditions are automatically fulfilled. And next line लिहा. The group of such condition group of such condition group of such condition group of such condition are called as test of similarity. Test of similarity. Test of similarity. Test of similarity. तर आता आपण सुरू करणार आहोत एक टेस्ट. तुम्ही आधी हेडिंग टाकलं असेल तर डेफिनेशन लिहा किंवा जर आधी जर हेडिंग टाकलं नसेल तर परत टाका की ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. एक टेस्ट पाहायचे आहे. जर टेस्ट लिहा म्हणून जरी आलं तर कसं लिहायचे पहा. जरी टेस्ट लिहा म्हणून जरी आलं असेल दोन ट्रायंगल आहे. ठीक आहे. एबीसी आणि पीक्यूआर जसं लिहिले तसंच एबीसी पीक्यूआर. आता तुम्हाला हे एवढं कळतं फक्त मला तुम्हाला भीती कुठं वाटते माहिती आहे. तुम्हाला ते पाठ करायला अवघड जातं ना. 4 लाईनचं डेफिनेशन आहे कसं पाठ करणार. पाठ बिलकुल करायचं नाही. काय की जर समजा कोणती टेस्ट पाहतो आपण ए टेस्ट अँगल 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 बरोबर आहे का नाही. म्हणजे याची कंडिशन काय की याचे तिन्ही अँगल याच्या तिन्ही अँगल सोबत काय असले पाहिजे कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. पण आता आपण हुशार झालोय की कुठले कसे असतील तर चाललं नाही. करस्पॉन्ड म्हणजे ऑर्डर मध्ये पाहिजे की जर हा याच्यामध्ये असेल हा याला असेल हा याला असेल तर आपण सांगू शकतो ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. कारण ऑर्डर महत्वाची असते. मग आता मी डेफिनेशन लिहिताना कसं लिहिणार पहा. प्रत्येक टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मध्ये कोणतीही असेल ए असेल एसएसएस असेल कोणतीही असेल त्याच्यामध्ये कसं लिहिणार पहा. स्टार्ट करायचं फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स फॉर किंवा तुम्ही लिहित होता बघा for 1-to-1 correspondence तसं for a given correspondence of vertices of triangle. याचा मीनिंग काय आहे for given correspondence of vertices of triangle की मी दिलेल्या ऑर्डर नुसार करस्पॉन्डन्स म्हणजे काय आहे दिलेल्या ऑर्डर नुसार दिलेल्या ऑर्डर नुसार फॉर गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. याच्या पुढे जी कंडिशन आहे ती काय कंडिशन आहे काय कंडिशन काय आहे. जर दोन ट्रायंगल असेल ए टेस्ट मध्ये फॉर गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल किंवा वर्टायसेस ऑफ ट्रायंगल काय आहे कंडिशन. आता when angle corresponding angles when कोणते angle corresponding when corresponding angles of a two triangle of two triangles are congruent then two triangles then
two triangles are similar by a test by a test. काय सांगितलंय एवढं जरी मोठं असेल तरी एवढे सेंटेन्स तर आपल्याला प्रत्येक टेस्ट मध्ये लिहायचे फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. मग या टेस्ट या ए टेस्ट साठी काय लिहिलं आपण की when corresponding angles of two triangles are congruent एवढंच लिहिलं. when corresponding angles of two triangles are congruent then two triangles are similar. when corresponding angles of two triangles are congruent then corresponding triangles are similar. मग इथे जर लिहायचं असेल कसं लिहिणार की या दोन ट्रायंगल मध्ये कोणत्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल ABC and triangle PQR. आता कोणत्याही ट्रायंगल बद्दल माहिती लिहिताना सुरुवातीला असं लिहायचं कोणत्या ट्रायंगल विषयी आपण बोलत आहोत. ठीक आहे. सो काय लिहिणार ट्रायंगल ABC and ट्रायंगल PQR की याच्यामध्ये काय असायला पाहिजे अँगल A काय सांगितले आपण करस्पॉन्डिंग अँगल कसे असले पाहिजे कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. तर मग अँगल A should be congruent to angle. जर असाच ऑर्डर घ्यायचा असेल तर आपल्याला अँगल P लिहिणार. अँगल B congruent to angle Q लिहिणार. अँगल C congruent to angle R लिहिणार. जर असं असेल तर काय लिहू शकतो मग मी जर असं असेल तर काय लिहू शकतो then triangle ABC similar to triangle PQR by AAA test. हे सिमिलर साठीचं आपलं साइन आहे. क्लिअर आहे का टेस्ट सांगा बरं मला एकदा रिप्लाय करा क्लिअर आहे का. चला स्टुडंट कुठे गेले बोर झाले का हे मध्ये येऊ जाणारे स्टुडंट. ठीक आहे आपल्याला कन्सिस्टंट राहायचंय. अवघड येईल सोपे प्रॉब्लेम येईल पण जेव्हा आपण एकदम कन्सिस्टंट असतो तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं भेटत असतं. असं फिरत काहीतरी जमलं तर बघू अर्ध जमले अर्ध अशा माइंडसेटने बिलकुल क्लासला यायचंच नाही. ठीक आहे व्हेरी गुड. लिहून घ्या मग आता. ओके व्हेरी गुड. ठीक आहे चला लिहून घ्या. हा राईट. झालं पण अरे आणि क्लिअर थोडा फास्ट लिहिला तू चालस करायला आम्ही घेतला आपण ओके. क्लिअर राईट क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे आपलं. कोण आहे जिशान नीट नाव टाकायचं रे. हे जिशान कोण आहे मला कॉल केलेला का काल जिशान श्रेयस आहे का. दिसत नाही प्राणीले कोणतं दिसत नाही माझ्या हँडरायटिंग मुळे दिसत नाही का खालच्या ह्याच्यामुळे दिसत नाही. बुक मध्ये पण आहे तुमच्या किंवा मी कॅमेरा ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे बुक मध्ये पण आहे. मी थोडं साईडला बसू का मग
ओके झालं, बऱ्यापैकी झालं सर्वांचं. ओके ठीक आहे, डन. ओके चलो, तर पहा लक्ष द्या. राईट. तर एक टेस्ट कंप्लीट झाली आपली की ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी जेव्हा दोन अँगल इक्वल असतात, तीन अँगल इक्वल असतात करस्पॉन्डिंग, तेव्हा आपण त्याला ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी म्हणणार आहोत. ए म्हणायचं. कसं म्हणायचं? ए. एकदम तुम्हाला तिथं प्रूफ सुद्धा दिलेला आहे फॉर मोर इन्फॉर्मेशन. आपल्याला परीक्षेसाठी प्रूफ गरज नाहीये, पण आपण परीक्षेसाठी अभ्यास करत नाही आहोत. त्याच्यामुळं म्हणजे परीक्षेसाठी करतोय की परीक्षेसाठी कसं करत नाही, मग अभ्यास कशाने करायचा. पण तिथे मी फक्त ते प्रूफ कसं आलं ते सांगणार आहे. तुम्हाला लिहून पाहिजे असेल तर बुक मध्ये लिहून दिलेलं आहे, फक्त मी एक्सप्लेन करतोय. लक्ष द्या, 2 मिनिटांमध्ये समजेल प्रूफ तुम्हाला, फक्त लक्ष द्या. मी गिवन ते वगैरे तसं काही लिहित बसणार नाहीये. प्रूफ कसं करायचं. हा समजा हा एक ट्रायंगल आहे, एक मोठा ट्रायंगल कन्सिडर करायचा, एक छोटा. तर याच्यामध्ये एक मोठा ट्रायंगल कन्सिडर करा एबीसी, इथून एक ड्रॉ केली. तर लक्ष द्या की याच्यामध्ये पहा ए टेस्ट प्रूव्ह करायचे आपल्याला. कसं सिमिलर कसे असतात. सिमिलर साठी टोटल काय म्हणलं मी, 6 कंडिशन. 3 अँगल कॉन्ग्रुएंट आणि 3 साइड प्रोपोर्शन असल्या पाहिजे. तर आता समजा फक्त 3 अँगल कॉन्ग्रुएंट दिले, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दिला, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दिला, आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दिला. तर सिमिलर कशी प्रूव्ह करणार तुम्ही. या टेस्टचं प्रूफ सांगतोय मी, फक्त एक्सप्लेन करत आहे. 2 मिनिटांमध्येच एक्सप्लेन करणार आहे. ओके. सो पहा की मी काय केलं कन्स्ट्रक्शन मध्ये की हा अँगल आणि हा अँगल तर इक्वल आहे. मग ड्रॉ करत असताना मी काय केलं पहा की इथून जेवढं अंतर आहे P2Q तेवढंच अंतर इथून घेतलं ए पासून, याला नाव दिलं या. म्हणजे ही साइड आणि ही साइड इक्वल करायची. आणि इथून P पासून R पर्यंत जे अंतर आहे त्याला इकडे पॉइंट घेतला मी, ते घेतलं मी N, आणि हे 2 पॉइंट जॉईन केले. म्हणजे PR इज इक्वल टू काय घेतलं मी, AN. पहा काय केलं मी, PQ इज इक्वल टू काय घेतलं, AM घेतलं, आणि PR इज इक्वल टू काय घेतलं, AN. बघ आता या साइड मध्ये हा अँगल इक्वल आहे. तर टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी पाहिल्यात आपण, टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. तर हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील कोणत्या टेस्टने सांगा बरं. ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. कॉन्ग्रुएंटच्या टेस्ट झाल्या असतील, तुम्हाला आठवते का, काही लक्षात आहे का नाही, विसरला. कॉन्ग्रुएन्सीच्या टेस्ट. तर ट्रायंगल AMN, ट्रायंगल AMN कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सिमिलर नाही, कॉन्ग्रुएंट. कारण पहा PQ इज इक्वल टू AM, AN इज इक्वल टू PR, आणि हा अँगल आणि हा अँगल तर सेम घेतलायच आपण. मला फक्त कॉन्ग्रुएन्सीचं टेस्टचं नाव सांगावं. आठवते का कॉन्ग्रुएन्सीच्या. व्हेरी गुड. बाकीचे विसरले कशाला घ्यावं सर, परीक्षेत नाही दबकून शिकवा की पटकन कामाचं का बोल करा तुम्ही. नाही नाही, सास सास, ठीक आहे, सास. यस यस, ठीक आहे. ओके, आता ओके ओके ओके, राईट राईट राईट. तर कोणती टेस्ट आहे ही, सास टेस्ट आहे. मग जर पहा लक्ष द्या,
नाही नाही, चुकून नाही, बरोबर आहे की. चुकून कुठं झालं? तेच बरोबर आहे. चुकून कसं होतंय? बरं, चुकून व्हायला ते काय चुकीचं आहे? असंच आहे की. ओके, ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या याच्यामध्ये. ह्या दोन ट्रायंगल आल्या याच्यामध्ये. हा पहा, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. दोन सिमिलर झालं. मी फक्त प्रॉब्लेम एक असा अवघड प्रॉब्लेम आहे असं लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. लक्षात आलं? मग आता मला सांगा, मला सांगा फक्त, हे जर सिमिलर असेल तर अँगल ए आणि पी इक्वल आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो? अँगल क्यू आणि एम इक्वल आहे. अँगल क्यू आणि एम कसे आहेत? इक्वल आहेत. समजते का? बघा, एकदम सिंपल प्रॉब्लेम. अँगल एम आणि क्यू कसे आहेत? इक्वल आहेत. पण क्यू इज इक्वल टू बी आहे. समजा हा जर 60 डिग्रीचा असेल तर आपण काय घेतलं होतं आधी? आपण कितीचा आहे? 60 डिग्रीचा. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजे हा 60 तर हा पण कितीचा झाला? 60 चा. अरे बापरे, ही लाईन जर कन्सिडर केली मी, हे जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हे दोन अँगल कोणते अँगल होतात? पटकन पटकन पटकन, सी ए आय कोणतं असतं? करस्पॉन्डिंग अल्टरनेट इंटेरियर कोणतं? व्हेरी गुड, सी. म्हणजे हे दोन अँगल कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे एम एन पॅरलल टू BC. corresponding angle test. ठीक है, corresponding angle test, राइट? तर जर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मुळे एमएन पॅरलल टू बीसी झालं, मग आता आपण एक नवीन थेरम शिकलाय. जर ट्रायंगल मध्ये एका साइडला हे मधून काढलेली लाईन जर पॅरलल असेल तर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम AM upon MB is equal to AN upon NC. AM upon NC. Right? AM upon MB is equal to AM upon MB is equal to AN upon NC. राईट. तर आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं? पहा, आपल्याला काय प्रूव्ह करायचं की यांच्या साइड प्रोपोर्शन मध्ये आहे. मग आपण रेशो आणि प्रोपोर्शन पण पाहिला होता चॅप्टर, जे की अर्धे पळून गेले होते त्या चॅप्टरला. काही जणांनी कंप्लीट केला, काही जणांनी अर्धीच राहिला, कारण आपल्याला सांगितलं होतं एक्झाम मध्ये येणार नाही. मी म्हणजे पहिल्या टर्म मध्ये सांगितलं होतं दिवाळीच्या आधी की तुमचा हा चॅप्टर असाच होणार. या सत्रात सांगितलं, पुढच्या सत्रात लिहूया, आणि पुढच्या सत्रात सांगतात या सत्रात लिहूया. तो चॅप्टर तुम्हाला कुठेही टीच केला जात नाही. केला तरी कशा पद्धतीने करतात ते माहिती आहे. त्याच्यामुळे सांगत होतो की फक्त तुमच्या डोक्यात कसं फिट असतं की आता उद्या परीक्षेला नाही ना, आता टेन्शन नका घेऊ. पण मी का सांगत असतो मग तसं की आता पहा, आता जर मी म्हंटल इनवर टेंडो तर काही जणांना टंडो 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 होईल. पण आपण पाहिलंय इनवर टेंडो म्हणजे काय करायचं असतं सांगा. एकदम सिंपल भाषेत सांगितलं होतं मी. इनवर टेंडो म्हणजे काय करायचं असतं सांगा बरोबर, मला आठवते का? नाही, मी काय सांगितलं होतं ते सांगायचं मला माहिती आहे. तुम्हाला इनवर टेंडो म्हणजे काय माहिती आहे, पण इनवर टेंडो म्हणजे काय करायचं असतं? इनवर टेंडो म्हणजे काय करायचं असतं? रेशिओ अँड प्रोपोर्शन चॅप्टर मध्ये नववीचा ते पण अवघड. अनिकेतला लक्षात आहे. पहा काय करायचं असतं इनवर टेंडोला?
खालीवर करायचं असतं. मग खालीवर करूया बाय इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो MB अपॉन AM इज इक्वल टू MC अपॉन AM. राईट, खाली वर करायचं असतं. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय करायचं असतं, खाली वर. आणि त्याच्यानंतर कंपोनंडो. कंपोनंडो म्हणजे काय की खालचा वरी करायचा. हे वरचं वरी करून द्यायचं, खाली वरी इन्व्हर्टेंडो आणि खालचं वरी म्हणजे कंपोनंडो. याला जर कंपोनंडो केला तर काय होतं पहा बरे, MB प्लस AM MB प्लस AM अपॉन AM इज इक्वल टू MC plus AM upon AM. Right? चला चला चला. इन्व्हर्टेंडो कंपोनंडो कळत नाहीये. हा, ओके ठीक आहे. थोडंसं लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. आता पहा, हे कंपोनंडो. कंपोनंडो मध्ये काय करायचं असतं, खालचा वर घेऊन प्लस करायचा असतो. खालचा वर घेऊन प्लस करायचा असतो. ठीक आहे. तर आता लक्ष द्या की MB प्लस AM, MB प्लस AM हा प्लस हा, याला टोटल लिहू शकता AB. याला टोटल काय लिहू शकता, याला AB अपॉन AM इज इक्वल टू, याला काय लिहू शकता सांगा बरं, MC प्लस AM. MC प्लस AM काय येणार सांगा, MC प्लस AM काय येणार, AC. राईट, व्हेरी गुड. AC अपॉन AM हा काय आलेला आहे इथे लिहितो मी, AB अपॉन AM is equal to AC upon AM. बरोबर आहे. तर आता पहा, लक्ष द्या की AM ला मी PQ लिहू शकतो, AM ला PQ लिहू शकतो आणि AM ला PR. therefore AB upon AM ला काय लिहिणार मी, PQ is equal to AC upon AM ला लिहिणार मी PR. पहा साइड प्रोपोर्शन आहेत का नाही, प्रूव्ह केलं का नाही बरोबर. AB upon PQ, AB upon PQ is equal to AC upon PR. मला माहिती आहे बऱ्याच जणांना अडचण आली असणार, इथे डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे जर समजलं तर लक्षात घ्या. मी परत एक वेळेस वाटलं तर रिपीट करतो. ऍक्च्युली हे न सांगता आपण पुढे जाऊ शकलो असतो, पण मला अंदाज होता असं होणार आहे तुमच्यासोबत, तरी पण मी एवढी मोठी रिस्क घेतो, आहे का नाही. पहा, लक्ष द्या. काय नाही, सिंपल एक प्रॉब्लेम, अवघड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय असं समजा आपला 4 मार्काचा. काय करायचं होतं त्याच्यामध्ये की 2 ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे. मी आधी काय केलं की हा मोठा ट्रायंगल आहे, हा छोटा ट्रायंगल आहे, या ट्रायंगल एवढाच हा ट्रायंगल काढला. इथपर्यंत समजलं असणार आहे बऱ्याच जणांना, इथपर्यंत समजलं. मेन प्रॉब्लेम कुठून झाला, इन्व्हर्टेंडो. कहा से डेंडो, इन्व्हर्टेंडो म्हणजे रेशो उलटा करायचा असतो. इथे पहा AM अपॉन MB, याचं खालचं वर न्यायचं. इथे MB खाली वर न्यायलंय, याला खाली आणलंय. तर AM अपॉन MC, तर एकाचं खाली वरी करून दुसऱ्याचं पण खाली वरीच करावं लागतं. ठीक आहे, एकाला खाली वरी केलं की दुसऱ्याला पण खाली वरी करावं लागतं. त्याच्यामुळे याचं खाली वरी केलं, याचं पण खाली वरी करायचं आणि त्याला इन्व्हर्टेंडो म्हणतात. हे उलट केलं, हे पण उलट केलं. आणि इथं काय केलं सर, म्हणजे असलं, याला म्हणतात कंपोनंडो. याला काय म्हणतात, कंपोनंडो. कंपोनंडो म्हणजे काय आहे पहा, कंपोनंडो म्हणजे वरच्या मध्ये खालचा मिसळायचा. वर कोण आहे, MB. वर कोण आहे, MB प्लस AM. प्लस AM कुठला, खालचा मिसळ. MB वर आहे, प्लस खालचा वर दिलाय आणि तशाच. मग एकीकडे केले की दुसरीकडे पण तसंच करायचं. काय झालं, इन्व्हर्टेंडो का, इन्व्हर्टेंडो का म्हणजे मला नाही समजलं. इन्व्हर्टेंडो का, काय विचारतो इन्व्हर्टेंडो का. ठीक आहे, तर हे कंपोनंडो आहे. तर याच्यामध्ये ज्याला मग MB प्लस AM ला आपण MB लिहू शकतो, याला AC लिहू शकतो आणि AM ला आपण लिहिले PQ, AM ला PR. प्रूफ तुमच्या बुक मध्ये आहे, फॉर मोर इन्फॉर्मेशन असं म्हणून. ठीक आहे, त्यातमध्ये काय क्वेश्चन विचारायचं तुला नेमकं, ठीक आहे, थोडंसं आवड आहे. परत एकदा वाटलं तर बुक मध्ये पहा.
ज्यांना समजत नाही त्यांनी सोडून दिलं तरी चालतंय, फक्त ट्राय करा. जर समजतच नसल्यावर काय करणार आपण? हे काय आपल्याला याच्यामध्ये परीक्षेमध्ये तर मी आधीच सांगितलं की येणार नाहीये. फॉर मोर इन्फॉर्मेशन दिली तर तिथं तर तुम्हाला ट्राय केलं. ठीक आहे, काय नाही तर क्वेश्चन कळलं नाही मला. बरं ओके ठीक आहे. तर एक टेस्ट, आता टेस्ट कडे या, टेस्ट कडे या सर्वजण, टेस्ट कडे या. किधर खो गए थे हम सर? ठीक है, के टेस्ट कडे या. टेस्ट कडे काय आहे? गर्मी कसली गर्मी होती रे ही? चल टेस्ट कडे. कोणती टेस्ट? ए टेस्ट फॉर सिमिलरिटी. काय सांगणार मी त्याच्यात? पहिलं, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस. काय लिहिलं मी? फॉर गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस. हे कुठे लिहायचे मला? प्रत्येक टेस्ट मध्ये लिहायचे. फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस. मग या टेस्टचं वैशिष्ट्य काय? की इफ angles corresponding to two triangles किंवा corresponding angles of two triangles, corresponding angles of two triangles are congruent. जर congruent असतील तर then two triangles are similar by a test. म्हणजे मला आता प्रॉब्लेम सांगायचा आहे की हा एक ट्रायंगल आहे x y z, हा आहे 45, हा आहे 55 आणि हा आहे 80, बरोबर आहे. आणि एक नवीन ट्रायंगल दिला तुम्हाला असा ज्याच्यामध्ये के एल एम घेऊया, हा घेऊया 80 घेऊया, हा घेऊया 55 घेऊया, हा घेऊया 45. सो आपण कसं करणार पहा, लक्ष द्या. एक टेस्ट क्लिअरच करून घ्यायची. ठीक आहे, तर इन ट्रायंगल एक्स वाय झेड आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? के एल एम. तर मला कोणते कोणते अँगल कॉन्ग्रुएंट आहेत सांगा. कोणता अँगल कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे? अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल 45 वाला कोण आहे इथे? अँगल एम. अँगल वाय जर घेतला मी इथे तर अँगल वाय कॉन्ग्रुएंट आहे कोणासोबत आहे? कॉन्ग्रुएंट वाय 55 आहे तर के 55 आहे. आणि अँगल झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल झेड कोणासोबत आहे सांगा? झेड कोणासोबत आहे? एल सोबत. व्हेरी गुड. तर मग कसं लिहिणार सांगा? करस्पॉन्डन्स कसं लिहिणार? देअरफॉर तीन अँगल करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर. देअरफॉर ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर. इथं जे लिहिलं तेच लिहायचं का? नाही, चेक करायचं. एक्स सोबत कोण आहे? एम. देअरफॉर ट्रायंगल एक्स आधी आहे एम, वाय सोबत के, सो के आणि एम के एल. देअरफॉर ट्रायंगल एक्स वाय झेड similar to triangle MKL by clear आहे. व्हेरी गुड. चला एक टेस्ट परफेक्ट झाली. चला असे प्रॉब्लेम करायचे आपल्याला. हे लिहून घ्यायला नसला तरी चालते. मी फक्त तुम्हाला लक्षात राहायचं लिहून घेतलं नसला तरी चालते. तर दुसरी टेस्ट पहा. आपण काय पाहिलं की दुसरी टेस्ट पहा की ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. आधी काय होतं? ए होतं. आधी काय होतं? ए. आता काय? ए. अरे बापरे, काय फरक आहे? आधी ए होतं, आता काय? ए असं. ओके ओके ओके. दोघांमध्ये भरपूर फरक आहे सर, ठीक आहे ना. तर आता पहा, लक्ष द्या. याचं सिंपल प्रूफ लॉजिक वरून तुम्हाला कळते. समजा मला तीन अँगलच्या ऐवजी हे दोनच अँगल दिले असते, तिसरा अँगल दिला असता. तीन अँगलच्या ऐवजी दोनच अँगलचं माप दिलं असतं. तर काय झालं असतं? हा 45 हा 55. जरी हा दिला नसता तरी तुम्हाला माहिती झालं असतं, कारण तुम्ही हुशार आहात. बरोबर आहे का नाही? बरोबर. हा जरी दिला नसता तरी हा तुम्हाला माहिती झाला असता का नाही? हा 45 हा 55 म्हणजे हा ऑटोमॅटिकली किती येणार सांगा मला? कारण तिन्ही अँगलची बेरीज ट्रायंगल मध्ये, तिन्ही अँगलची बेरीज अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड शुड बी 180. अँगल एक्स आहे 45 प्लस अँगल वाय आहे 55
angle Z is equal to 180. ही बेरीज येते 100 plus angle Z is equal to 180. Angle Z is equal to 180 plus 100 इकडे जाऊन minus angle Z is equal to 80. Angle Z is equal to 80. आणि मग हा पण दिला नसता तर आपल्याला माहिती आहे 45 155 म्हणजे दुसरा ऑटोमॅटिकली 80. म्हणजे जरी दिला नसेल तर हे दोन ऑटोमॅटिकली इक्वल येतात. म्हणजे जरी तीन अँगल जरी दिले नसतील त्यातला एक दिला नसेल तरी सुद्धा ते ऑटोमॅटिकली इक्वल होतील. म्हणून ही सुद्धा एक टेस्ट आहे. कोणती टेस्ट आहे? AA टेस्ट फॉर सिमिलरिटी. लिहा मग AA टेस्ट फॉर सिमिलरिटी. लिहा AA टेस्ट फॉर similarity. AA test for similarity. सुरुवातीपासून कुठून करणार? For a given correspondence of vertices. For a given correspondence of vertices. For given correspondence of vertices. If two angles video on करा please सर्वांनी video on करा video on करा video on करून लिहायला सुरू करायचं. For a given correspondence of vertices if two angles of one triangle are congruent, if two angles of one triangle are congruent, two TO वाला two congruent, two TO वाला two. आता परत TW two वाला two. Triangles are congruent to two. पहिला टू TO वाला आणि दुसरा टू TWO वाला. लक्षात आलं? Congruent to two corresponding angles of corresponding angles of another triangle. Another triangle. They triangles are congruent by AA test. Triangles are congruent by AA test. Triangles are congruent by AA test. ठीक आहे, बोर्डावरती लिहून घ्यायचं बोर्डावरचं. ठीक आहे, याचं लिहून घेऊ शकता. हे टेस्ट नुसारच केलं.
कसं सांगितलं, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस, for a given correspondence of vertices when two angles of one triangle are congruent to two corresponding angles of another triangle, then two triangles are similar by a test. ठीक है, लिहून घ्यायला रचना आहे का? झालं, ओके. चल, तर काय झालं, आपण दोन टेस्ट पाहिल्यात आज. गडबड बिलकुल नाही झाली पाहिजे आपली. दोन टेस्ट झाल्या की ए टेस्ट आणि ए टेस्ट, हे दोघे एकमेकांचे भाऊच आहेत. जेव्हा तीन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात. तीन अँगल जर केलो आपण तर ए ए ए टेस्ट, दोन अँगल केले की ए ए टेस्ट. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सिंपल लक्षात काय ठेवायचं, तीन अँगल जर दिले तर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात, सॉरी सिमिलर असतात. ठीक आहे, सिमिलर असतात, कॉन्ग्रुएंट नाही. चल, आता इथं झालाय तर आपण एक्झॅक्ट कॉन्ग्रुएंट आणि सिमिलरचा अर्थ सांगतो तुम्हाला. कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर, कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर मध्ये फरक काय माहितीच असेल तुम्हाला बऱ्यापैकी. कॉन्ग्रुएंट यांच्या शब्दांच्या मिनिंग मध्येच आहे पहा. कॉन्ग्रुएंट म्हणजे एक्झॅक्ट सेम, एक्झॅक्ट सेम. कॉन्ग्रुएंट म्हणजे एक्झॅक्ट सेम आणि सिमिलर म्हणजे एक्झॅक्ट सेम नाही, त्याच्या सारखा. बरोबर आहे. म्हणजे अजून जर तुम्हाला डीप मध्ये जर सांगायचं असेल तर इथे शेप अँड साइज इक्वल असतात. इथे फक्त शेप इक्वल असतो, साइज नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल माणूस आणि कुत्रा, सांगायचं आपल्याबद्दल म्हणजे माणूसाबद्दल सांगतो ना मी. ओके, ठीक आहे. आणि कुत्र्याबद्दल पण सांगतो की माणूस आणि कुत्रा यांच्यामध्ये जरी कुठे कुठे गुणांचा जाऊ दे, ठीक आहे, यांच्यामध्ये सारखेपणा नाही, यांच्यामध्ये सारखेपणा नाहीये. पण दोन माणूस घेतले आपण, दोन माणसं घेतली तर त्यांचा जो शेप आहे तो सेम आहे. म्हणजे दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एकदम माणसाचा शेप तुम्हाला लक्षात येतो. म्हणजे दोन माणसं हे सिमिलर आहेत. दोन माणसं हे काय आहेत, सिमिलर. एक्झॅक्ट इक्वल, त्यांची हाईट इक्वल नसेल, काहीतरी वेगळं असेल, पण ते एक सारखे, शेप त्यांचा सारखा आहे. म्हणजे दोन हात, दोन पाय, दोन डोळे, मग तेव्हा आपण सिमिलर म्हणणार. पण कॉन्ग्रुएंट केव्हा म्हणायचं, शेप ऍज वेल ऍज साइज सुद्धा इक्वल पाहिजे. म्हणजे हाईट पण सेमच पाहिजे. जसं की ट्विन्स मध्ये असतं बघा, जुळ्यांमध्ये, ते कॉन्ग्रुएंट आहे. आणि दोन जर आपण माणसं घेतली कोणती रॅन्डमली, त्यांना दोन हात आहेत, दोन पाय आहेत, दोन डोळे आहेत, ठीक आहे ना, तर एक दिमाग आहे नाही, असू शकतो नसू शकतो, पण त्यांच्यासाठी त्यांचा शेप फक्त इक्वल आहे, साइज इक्वल नाही, त्यांना सिमिलर म्हणतात. आणि शेप अँड साइज जर इक्वल असेल तर त्याला कॉन्ग्रुएंट म्हणतात. बस झालं सर, तुम्ही लईच बाहेर एक्स्ट्राचं सांगता, उगाच बोर करता. आम्हाला इथं मॅथ मध्ये काय उपयोग आहे ते सांगायला जाऊ द्या आम्हाला. आता लेक्चर संपत आहे तर मॅथ मध्ये काय असतं ते पण सांगतो. याच्यामध्ये अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात किंवा इक्वल असतात तुमच्या सोप्या भाषेत.
आणि साईड सुद्धा इक्वल असतात. साईड सुद्धा काय असतात इक्वल. साईज इक्वल म्हणजे अँगल पण इक्वल पाहिजे आणि साईड पण इक्वल पाहिजे. आणि याच्यामध्ये अँगल इक्वल असतात पण साईड इक्वल नसतात, प्रोपोर्शन मध्ये असतात. साईड कशामध्ये असतात प्रोपोर्शन. व्हेरी इम्पॉर्टंट असं भेटणारच नाही. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढं लिहून घ्यायचं आजपर्यंत बस करू आज. ठीक आहे, कॉन्ग्रॅच आणि सिमिलर नेमका अर्थ काय. आणि बरेच जण काय करतायत की लाईव्ह लेक्चरला न येता युट्यूब वरती लेक्चर पाहतात. म्हणजे नेटवर्क वगैरे एखाद दिवस समजा मोबाईल भेटला नाही, एकदम म्हणजे पॉसिबलच नाही, त्या दिवशी ठीक आहे. पण सहसा लाईव्ह लेक्चर मध्ये बसला की लास्ट पर्यंत मी काही ना काही सांगत असतो. तिथे युट्यूबवर काय होतं, नाहीतर सर सांगाले पळवा पुढे घ्या मागे, झोपून बघा, झोपीतच बघा, असं होतं. त्याच्यामुळे नाहीतर आम्हाला रेकॉर्डेड लेक्चर टाकायला याच्यापेक्षा खूप सोपं इथे सांगतोय. तुमच्यासाठी रेग्युलर दररोज डेली न चुकता लेक्चर अपडेट होत आहेत. त्याचं लक्ष घ्या जरा. याचा फायदा करून घ्या. हे तो फायदा तुमच्या हातात आहे. तुम्हाला कारण नंतर सांगता येणार नाही, अगं माझ्या वेळेस तर कोरोनाच होता की गई, असं असं नाही करायचं आहे का नाही. असं आपल्याकडे तर नाही करणार तुम्ही आता. ओके, कॉन्ग्रंट आणि सिमिलर यांच्यामधला डिफरन्स मी व्यवस्थित लिहिलेला आहे, सांगितलेला पण आहे. झालं का. बरेच जण लेक्चर म्हणजे 50 जण मध्ये, पण आता 36 आहे. पण हे किती इम्पॉर्टंट आहे ते गेलेत आता. मला माहिती आहे टाइम झाल्यानंतर त्यांना गडबड असेल, कुठतरी असं युद्धाला जायचं असेल त्यांना, आहे का नाही. काय गडबड आहे आपल्याला. हो चल, जेवढे आहेत त्यांच्यासाठी खुश खबर होती, तेवढं लिहून घ्या, महत्वाचं आहे. आणि मग आपण एंड करूया, उद्या भेटूया याच टाइमला. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे. राईट, ओके चलो बाय. झाले ना सर्वांचं लिहून. लिहून झालं ना सर्वांचं. ओके देन बाय 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 बाय. बाय. लेक्चर 5 मिनिटांमध्ये सुरू होईल सायन्स. ठीक आहे, ओके चलो.